हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी इथे मसाला दुरुस्त कसा करायचा किंवा खूप जुना झाल्यावर मसाल्याची चव जाते त्यासाठी आपण काय करायचे हे सांगणार आहे। 1 ते 1.5 वाटी मी इथे धने घेतलेले आहेत व 1 वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे। ते चांगलं खरपूस रंगावर भाजून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी इथं थोडे काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 ते 2.5 वड्या मी इथे हिंगाच्या घेतलेल्या आहेत। शाही जिरे घेतलेले आहेत 2 ते 3 चमचे। लवंग घेतलेली आहे थोडेसे मिरे घेतलेले आहेत। स्टार फूल किंवा दगडफूल असं घेतलेलं आहे। दालचिनी घेतलेली आहे व मसाला वेलदोडा मी या ठिकाणी घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे व या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 ते 1.5 वाटी धने घेतलेले आहेत व थोडेसे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। ते उभे चिरून घेतलेलं आहे, पातळ चिरायचं आहे जेणेकरून ते खरपूस भाजलं जातं। अशा प्रकारे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी शाही जिरे टाकलेले आहेत। थोड्या वेळाने आपण मंद आचेवर हे भाजून घेणार आहोत। सगळे पदार्थ आपले मसाल्याचे मंद आचेवर मी सगळे भाजून घेणार आहोत। तडतडायला लागले व आपले हे मसाले चांगले गरम झाले की हे वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत। सेपरेट आपल्याला सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे मी मसाला वेलदोडा फोडून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याने चांगला वास लागतो आपल्या भाजीला। मसाला वेलदोडा फोडून घ्यायचा आहे जेणेकरून चांगला भाजला जातो, तो आतून सुद्धा चांगला तडतडून द्यायचा आहे। मिरे घेतलेले आहेत मी या ठिकाणी। आपले सर्व जिन्नस चांगले भाजून द्यायचे आहेत। मसाला खूप दिवसाचा झाला की त्याची टेस्ट बदलते किंवा तो जुनाट लागतो, त्यासाठी आपण असं केल्यास छान टेस्ट येते भाजीला। मुळात मसाला आपला थोडाच करायचा किंवा घरच्या घरी नुसतं लाल तिखट आणलं बारीक करून व त्यामध्ये असं मिक्स केलं तरी पण भाजीला खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारे सगळे आपले भाजून घ्यायचं आहे। प्रत्येक गावची मसाले करण्याची पद्धत वेगळी असते। इथे मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे। हिंग चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं फुकतं हिंग तेलामध्ये 2 ते 3 मिनिट आपल्याला चांगलं हिंग फुगून द्यायचं आहे। त्याचा कलर चेंज व्हायला लागला की मग त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत। पुन्हा एकदा तेलामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान फुललेले आहेत आपले हे सगळे मसाले। गरम केल्यामुळे ते एक करत आपण सगळे यामध्ये टाकणार आहोत। मसाला वेलदोडा, दालचिनी, लवंग, काळी मिरी, मसाला वेलदोडा व शाही जिरे आपण अशा प्रकारे सर्व जिन्नस यामध्ये टाकून घेतलेले आहेत। 5 ते 10 मिनिट आपल्याला एकदम मंद आचेवर याला परतून घ्यायचं आहे। यामध्येच आता आपण धने व खोबरं घालून घेणार आहोत व ते देखील 5 ते 10 मिनिट आपण चांगलं मंद आचेवर परतून घेणार आहोत। खूप छान वास सुटलेला आहे या मसाल्याचा। मंद आचेवर भाजल्यावर मसाले एकदम छान भाजले जातात व त्याची टेस्टही पूर्णपणे भाजीत उतरते आपल्या। अशा प्रकारे मी धने व खोबरं देखील या तेलामध्ये परतलेल्या मसाल्यांमध्ये घातलेलं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत व गॅस बंद करून हे मसाले थंड व्हायला ठेवणार आहोत।
तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या मसाल्यांना। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले बारीक करून घेणार आहोत। थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हे मसाले घ्यायचे आहेत व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। थोडे थोडे घेतले की मग छान बारीक होतात हे मसाले। एकदम कमी याच्यावर आपण पहिल्यांदा बारीक करणार आहोत व हळूहळू मोठ्या याच्यावर बारीक करणार आहोत, जेणेकरून मसाला चांगला बारीक होतो। तुम्ही पाहू शकता अजूनही थोड्याफार प्रमाणात आपला मोठा राहिलेला आहे। आता पुन्हा एकदा आपण याला बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण नुसतं लाल तिखट करून आणलं आणि जेव्हा मसाले आपला संपेल त्यावेळेला असा नवीन ताजा करून मसाला तयार केला तर भाजीत खूप छान वास येतो व टेस्टही खूप छान लागते। अशा प्रकारे तुमचा जर बिघडलेला मसाला असेल तो घ्यायचा किंवा तुमच्याकडे जे लाल तिखट आहे ते घ्यायचं आहे, त्यामध्ये हे मसाले ॲड करायचे आहेत व हे मसाले घालून पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मसाल्याचा एकदम छान कलर बदलतो व दिसायलाही खूप सुंदर दिसतो हा मसाला। तुम्ही पाहू शकता किती छान कलर बदललेला आहे आपल्या ह्या मसाल्याचा। सगळा मिक्स करून घ्यायचा आहे व पुन्हा एकदा सगळा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे व एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे। थंड झाला की आपला डबा बंद करून ठेवायचा आहे। असा मसाला आपण करून ठेवला तर संपला की करून ठेवायचा, एकदम लाल तिखट करून आणायचं। थँक्यू।